हॅलो नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप छान असे मस्त कबाब बनवलेले आहेत। कोबी आणि बटाटा मिक्स करून कबाब बनवलेले आहेत। तर तुम्हाला आवडेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून सबस्क्राइबच्या बाजूला बेल आयकॉन दाबा। तर सर्वात पहिला मी कोबी स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे। कोबीमध्ये थोडासा कांदा आणि कोथिंबीर वगैरे घालून घेतलेला आहे। शिजलेले बटाटे घातलेले आहेत। मी सर्व सामान माझ्या प्रमाणात घेतलेला आहे। तुम्हाला हवं तेवढं घेऊ शकता। तर हे खूप छान लागतात कोबीपासून बनवलेले कबाब। तर तुम्हीही बनवू शकता। भरपूर सारे कोथिंबीर घालायचे आहे, मिरची लसूण आलं वाटून घालायचं आहे आणि बघू शकता खूप छान असं मिरची लसूण आलं एकत्र वाटून घेतलेलं आहे आणि आपल्या प्रमाणात तिखट बनवायचं आहे आणि छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला। आणि हे बघू शकता काली मिर्च, आमचूर पावडर आणि धनिया पावडर, जिरा पावडर आणि लाल मिर्च पावडर हे आपल्याला घालायचं आहे आणि चाट मसाला देखील घालायचा आहे चटपटी होण्यासाठी। हा नाश्ता मुलांच्यासाठी डब्यासाठी वगैरे सकाळी आपल्यासाठीही बनवू शकतो। छान असं जिरा पावडर, धनिया पावडर, गरम मसालाही एक स्पून प्रमाणात घालायचा आहे। छान असं आपल्याला आता स्वादानुसार नमक घालायचं आहे। मस्त असे कबाब बनतात। तुम्हीही जरूर ट्राय करा आणि कसे होतात ते मला जरूर सांगा। आता मी बेसन घेतलेलं आहे। बेसन आपल्याला घालायचं आहे पीठ भिजवायला, कारण बटाटा वगैरे कोबी तेल खेचून घेऊ नये म्हणून छान असं भिजवून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। मी माझ्या प्रमाणातच घालणार आहे पीठ। तुम्ही तुमच्या बटाटा कोबीनुसार पीठ घालू शकता, कारण कोबीला पाणी सुटतं ना, त्याच्यानुसार आपल्याला हळूहळू आता प्रमाण वाढवत जायचं आहे। जेवढं लागेल तेवढं बेसन आणि कॉर्नफ्लॉवर वाढवत जायचं आहे। तर असं भिजवून घ्यायचं आहे छान मस्त। आणि बघू शकता छान पीठ असं भिजवून घेतलं ना, एक जीव करून घ्यायचं आहे सर्व हलवून। कांदा वगैरे सर्व मसाले मिक्स झाले पाहिजेत। यामध्ये तुम्ही मॅगी मसालाही टाकू शकता, छान चव येते। तर बघू शकता छान असं हलवून मस्त चटपटी होते मॅगी मसाला घातल्यावर। छान असं हलवून घ्यायचं आहे आणि याचे तुम्हाला हवे तसे आकारामध्ये हे बनवू शकता, गोळे बनवू शकता आणि फ्राय करायचे आहेत। छान असं बघू शकता मस्त असं पीठ भिजवून घेत आहे। सर्व वर खाली असं हलवून आपल्याला एकजीव करायचं आहे। आता बघा प्रमाणात थोडंसं अजून मला बेसन हवं आहे म्हणून मी बेसनही घेतलेलं आहे। हे कसं आता बटाटा वगैरे घातल्यामुळे चिकट होतं थोडं, तर भिजवायला थोडा टाइम लागेल आपल्याला। तर 5 ते 10 मिनिटांमध्ये तरी बनवूनच जातं। आपली सर्व तयारी असेल ना तर सर्व आता कॉर्नफ्लॉवर ही थोडंसं लागत आहे म्हणून मी घेतलेलं आहे। 1 वाटी कॉर्नफ्लॉवर बस झालेलं आहे। कुरकुरीत होतं कॉर्नफ्लॉवरनी। आणि ज्यांना जास्त ऑइली कोबीचे मंचुरियन्स वगैरे खायचे नसतील त्यांनी हे असे बनवलं तरी चालेल। छान असं बघू शकता मस्त असं। यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या घालू शकता, गाजर म्हणा, परत शिमला मिरची मी घातलेलीच होती आणि वाटाणा म्हणा, वाटाणा शिजवून घेऊन घातला ना तरी छान होतं। आता ऑइल लावायचं आहे थोडं, कारण चिपकी होऊ नये म्हणून। तर आता आपल्याला हवे तसे आकाराचे गोळे किंवा चपटे, कबाब कसे चपटेच असतात त्यामुळे मी चपटे असे गोल आकार बनवलेले आहेत पुरीसारखे। आणि जास्त जाडसर पण नाही, मीडियम आकाराचे बनवायचे आहेत आपल्याला, कारण आतमध्ये कच्चं राहू नये तळताना म्हणून। कारण कांदा काही भाज्या घालेल ते आपल्याला छान असं फ्राय झाले पाहिजे असं आपण हे बनवायचे आहेत आकाराचे। तर आता मी तुम्हाला थोडेसे बनवून दाखवते आणि नंतर मग मी राहिलेले बनवेन। तर बघू शकता छान असा आकार देऊन तुम्ही कोणताही क्रिस्पीच होते कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे। तर तुम्हाला कोणताही आकार तुम्ही गोल किंवा आडवा उभा कसाही आकार देऊन हे करू शकता। पण एक कबाब बनवण्याच्या हिसाबानं गोल असा बनवलेला आहे। आपण लग्नामध्ये वगैरे जेवायला गेल्यावर कसं कबाब आपल्याला छान असं जेवणाच्या ह्याच्यामध्ये ताटामध्ये भेटतं, तसंच हे कबाब चवीला लागतं छान असं। आणि रोजच्या जेवणापासून कंटाळा आला असेल तर असं काही बनवायला वेगळं काही थोडंफार बरं वाटतं। छान मस्तच बनलेले माझे, खूप छान पोरांनाही मुलांनाही आणि सर्वांनाच खूप आवडले। तर बघू शकता छान असे माझे झालेले आहेत। तर आता मी फ्राय करण्यासाठी तेलही गॅसवर ठेवलेलं आहे। आता बघा 4 मी तुम्हाला फ्राय करून दाखवते आधी।
हे सर्व असे मी बनवून घेतलेले आहेत. बघू शकता छान मस्त असे सर्व झालेले आहेत. आपल्याला हवं तसं आपण फ्रीजमध्ये ठेवून ट्राय करू शकतो, तर स्टोअरही करू शकतो. आणि बघू शकता छान असं मी फ्राय करत आहे. मस्त फ्राय करून घ्यायच्यात आपल्याला. बारीक मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि छान तेल कढून दिलं की 4 एकसाथ भाजतात, वेळ पण लागत नाही. थोडं तेल जरा जास्त कढईमध्ये टाकायचं, मग कढई मोठी असेल तर 4-5 ही आपण एकसाथ फ्राय करू शकतो. मस्तच फ्राय झालेले आहे. तेल कडकडीत तापलेलं होतं त्याच्यामुळे, तर जास्त पण तेल तापवायचं नाही. मीडियम तेल उकळायला लागलं की लगेच टाकलं की, नाही तर तेल जास्त तापलं की जळून जातं ते. तर असं मीडियम गॅस ठेवून फ्राय करत आहे मी. लालसर थोडंसं भाजायचं आहे आपल्याला. छान मस्तच. यामध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या पण घालू शकता, मेथी म्हणा परत. आणि झालेलं आहे माझं बघा आता फ्राय करून. मस्त असं फ्राय होत आहे. आणि बघू शकता छान मस्त असं घरात वेगळं काहीतरी. आपण बाहेरून आणायला गेलो तर खूप ऑइली असतं किंवा कोणत्याही तेलात ते फ्राय करून देतात, आपण बघायला नसतो. त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर आपण छान बनवू शकतो. असं 5 ते 10 मिनिटात ही रेसिपी जरूर तुम्ही ट्राय करा. आणि माझी रेसिपी कशी वाटली ही नक्की सांगा. आणि चला तर आजच्या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यांना थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.